स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दैवशराज किचन MS24। तर आज स्पेशली मी आमलेटचे 3 प्रकार दाखवणार आहे तुम्हाला। हे खास करून जे मुलं बाहेर असतात आणि त्यांना अंडे आमलेट खायची आवड असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर मी ते अंडे घेतलेले आहेत, हे बघा। आता मी ते 2 अंडे घेणार आहे आणि ते असे फोडून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने अंडे फोडून घ्यायचे। हा पहिला अंडा आणि हा दुसरा। हे बघा, अशा पद्धतीने अंडे फोडून घ्यायचे। आता यात हिरवी मिरची टाका, कांदा 2 चमचे कांदा घेतला आहे, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। हे बघा, आता या वस्तू व्यवस्थित फेटून घ्यायच्या, अंड्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव असं करून घ्यायचं। नाही जर व्यवस्थित फेटण्यात आलं तर मीठ एका बाजूला जाऊन बसतं, त्यामुळे व्यवस्थित अंडं असं फेटून घ्यायचं। हे बघा, असं छान फेटून घ्यायचं अंडं। हे बघा, आता आपलं अंडं फेटून झालेलं आहे। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेल गरम झाले की त्यात अंडं फेटून घेतलेलं ओतून देणार आहोत। हे बघा, आणि व्यवस्थित अशी अंड्याची पोळी पसरवून घेणार आहोत। ही अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची। हे बघा, आता ही अंड्याची पोळी चांगली पसरवली आहे। आता एक साईड चांगली भाजू द्यायची। हे बघा, असं एक साईड झालेली आहे। आता ही अंड्याची पोळी पलटून घेऊ। अंडा आमलेट हे म्हणतात आणि अंड्याची पोळी हे म्हणतात। तर हे अंडा आमलेट पलटून घेतलेलं आहे। आता हे चांगलं असं उलटसुलट करत व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। हे बघा, असा ऑमलेट व्यवस्थित भाजून घ्यायचा। हे बघा, आता छान भाजलं गेलं आहे। आता एका डिशमध्ये काढून घेऊ। हा एक पहिला प्रकार झाला। आता आपण दुसऱ्या प्रकारचं ऑमलेट बघणार आहोत। आता त्यासाठी मी ते तेल ओतलेलं आहे तव्यावरती आणि अंडं असं डायरेक्टच तव्यावरती फोडून घेणार आहे तेलामध्ये। हे बघा, असं व्यवस्थित अंडं फोडून घ्यायचं। आता यावर लाल तिखट टाका, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद। हे बघा, असं डायरेक्टच टाकलेलं आहे मी। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि एक साईड चांगली भाजली आहे का नाही बघून घ्या। आता एक साईड चांगली भाजली आहे, आता पलटी करून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने पलटी करून घेतलेली आहे। हे अशी उलट सुलट करत हे पण व्यवस्थित भाजून घ्यायची। हे बघा, या पद्धतीचं हे ऑमलेट तयार झालेलं आहे। कलर हे किती मस्त आलेला आहे। आता हे तिसरा प्रकार, इथे मी 2 अंडे घेतलेले आहेत, त्यावरती आता लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या। आता ही एक साईड ही पण भाजून घ्यायची आणि पलटी करून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित हे पण पलटी करून घेतलेली आहे अंडा आमलेट। आता ही व्यवस्थित असं प्रेस करत करत चांगली व्यवस्थित भाजून घ्यायचं। हे बघा, छान असं भाजून घ्यायचं म्हणजे कांदा पण व्यवस्थित भाजला जाईल। हे बघा, किती मस्त झालेली आहे आमलेट। या अशा प्रकारचे 3 प्रकारचे ऑमलेट नक्की करून बघा। आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।